चला तर मग आज बनवूया आपण दाल खिचडी। सर्वात आधी कुकर घ्यायचा, त्यात फोडणी घालायची, तेल घालायचं, जिरं मोहरी टाकायची, त्यानंतर कांदा छान परतून घ्यायचा, छान तांबूस रंग येईपर्यंत त्याला छान परतवायचं आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो, ते पण छान परतून घ्यायचे। त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण कढीपत्ता, कढीपत्त्यानंतर आपण लाल मिर्च टाकली, नंतर धनिया पावडर, त्यानंतर हळद, नंतर एव्हरेस्टचा गरम मसाला, मी एव्हरेस्टचा यूज करते, तुम्ही कुठल्याही घरगुती यूज करू शकता। त्यानंतर डाळ तांदूळ छानपैकी धुवून मिक्स करून टाकायचे, पाणी थोडं जास्तच ठेवायचं आहे। त्यानंतर चवीनुसार नमक, मीठ टाकायचं आहे। नंतर मग कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊन घ्यायचे, हे बघा। नंतर साईडला पाणी गरम करून ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर पाणी आपल्याला जेवढं पातळ पाहिजे दाल खिचडी, आपण वरून पाणी टाकून छान शिजवू शकतो परत। त्यानंतर आपण फोडणी तयार करूया, चला। खिचडी इकडे शिजते छान। आता फोडणी घेऊया तयार करायला। सर्वात आधी तेल घेतले, त्यात बारीक केलेले लसूण टाकले, त्यानंतर मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, छान फ्राय करायचं त्याला। त्याच्यात जिरं मोहरी पण टाकायची, नंतर ते फोडणी त्यात टाकून द्यायची, गॅस बंद करून द्यायचा आणि वरून आपण कोथिंबीर टाकायची। ही झाली आपली दाल खिचडी तयार, झणझणीत अशी।